सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। उद्धव गीतेतील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं श्रीकृष्ण महाराज हे ईश्वर स्वरूप कसं आहे याविषयी निरूपण करणं चालू करतात आणि ती जिज्ञासा जी होती ती उद्धवदेवांची होती। उद्धवदेव म्हणतात श्रीकृष्ण महाराजांना जे ईश्वराचं स्वरूप आहे त्याविषयी मला तुम्ही निरूपण करा। नेमकं ईश्वराचं स्वरूप कसं आहे हे मलाही ज्ञात झालं पाहिजे, मलाही त्याचं ज्ञान झालं पाहिजे आणि म्हणून तुम्ही ते मला सविस्तर निरूपण करा। आणि मग अशा उद्धवदेवांच्या या विनंतीवर, अशा जिज्ञासेवर श्रीकृष्ण महाराज हे ईश्वराचं स्वरूप कसं आहे हे निरूपण करणं चालू करतात। मागच्या सत्रामध्ये आपण त्या संदर्भातील एक ओवी पण पाहिली, त्याचा अर्थ आपण पाहिलेला आहे। ती आहे ओवी क्रमांक 652। आजच्या सत्रामध्ये आपण त्या पुढील ओव्यांचं अध्ययन करणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि दर्शक जर नवीन असतील कोणी त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यामध्ये नवनवीन स्वामींचे चरित्र, नवनवीन ग्रंथांचं वाचन, असं बरंच काही नवीन ज्ञानार्जन इथे तुम्हाला दररोज होत असते। तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी असा ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड केला की लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मागच्या सत्रातील एक ओवी घेऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला संबंध लागेल मागचा आणि पुढचा। तव म्हणे सर्वज्ञ रावो, ऐक माझी या स्वरूपाचा प्रभाव, तेथ भावो अभावो ये दोन्ही नाही। तव म्हणे सर्वज्ञ रावो कालच्या सत्रातील ओवी आहे। म्हणजे उद्धवदेवांनी जिज्ञासा केल्यानंतर सर्वज्ञ राव म्हणजे श्रीकृष्ण महाराज बोलायला लागलेले आहेत। ते म्हणतात माझ्या स्वरूपाचा प्रभाव कसा आहे तुला ऐकायचं ना, तर नीट ध्यान देऊन ऐक। माझ्या शक्तीचा, माझ्या स्वरूपाचा प्रभाव असा आहे की तिथे भाव अभाव ये दोन्ही नाही, भाव पण नाही अभाव पण नाही, असं एक विरुद्ध धर्म असलेलं माझं स्वरूप आहे। ईश्वराचं स्वरूप म्हणजे कसं, सर्व त्याच्यामध्ये विरुद्ध धर्म आहेत। तर ते विरुद्ध धर्म कसे आहेत सविस्तर पुढच्या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण महाराज सांगतात। ते संत ना असंत, निर्गुण ना गुणवंत, अरूप ना रूपवंत, स्वरूप माझे। ते संत ना असंत, माझं स्वरूप जे आहे, जे माझं निज रूप आहे ते संतही नाही आणि असंतही नाही। निर्गुण ना गुणवंत, ना ते निर्गुण आहे ना ते गुणवंत आहे, म्हणजे हे विरुद्ध धर्म यालाच म्हणतात। जसं एकीकडे म्हणतात माझं स्वरूप संतही नाही आणि असंतही नाही, याला इथं म्हणतात की विरोधाभास आहे आणि म्हणून ईश्वराचं स्वरूप हे विरुद्ध धर्मी आहे। अरूप ना रूपवंत, ते माझं स्वरूप रूपवंतही नाही। आता रूपवंत नाही म्हटल्यानंतर अरूप असायला पाहिजे, तर अरूपही नाही असं बोलतात सर्वज्ञ इथे श्रीकृष्ण महाराज। असं माझं स्वरूप आहे, स्वरूप माझे। ते करते ना अकरते, भोगते ना अभोगते, देखते ना अदेखते, तेथ काही म्हणू नये। ते करते ना अकरते, ते जे स्वरूप आहे माझं ना ते कर्ता आहे ना अकर्ता आहे। कर्ता म्हणजे काय, तर रचना करणं,
सृष्टीची संहार करणं. आणि अकर्ते म्हणजे काय? जे काहीही करत नाही, त्रिंशा वेगळा जो परमेश्वर आहे. कैवल्य फक्त केवळ जिथे ईश्वर आहे, जिथे काय सृष्टी संहाराचा उल्लेख होत नाही, सृष्टी रचनेचाही उल्लेख होत नाही, काहीच होत नाही, ना अवतार घ्यावा याचाही उल्लेख होत नाही. तर असा तो ईश्वराचा एक स्वरूप विभाग आहे, केवळ असा स्वरूप. त्या स्वरूपाला केवळ असं बोलतात जिथे मिश्रण कशाचंच नाही, ना सद्ब्रह्माचं, ना मायेचं, ना कोणाचंच. पुढं म्हणतात भोगते ना अभोगते. भोगते म्हणजे काय? तर परमेश्वर जे आनंद आहे निस्वरूपीचा, तो आनंद भोगते म्हणजे भोग घेतोही असा अर्थ आहे. ना अभोगते म्हणजे भोग घेतही नाही असाही अर्थ होतो. परमेश्वराचं रूप असं आहे. बरं, आता भोगते म्हटल्यानंतर अभोगते कसं घडणार बरं? जर आनंद तिथे भोगत आहेत तर मग अभोगते कसं काय म्हणायचं? तर ह्यालाच विरुद्ध धर्म म्हणतात. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराज, त्यांना 16 सहस्त्र आणि वेगळ्या पुन्हा काही राण्या होत्या, 16 सहस्त्र आणि वेगळ्या 8 पट्ट राण्या होत्या. तर हे अशा एवढ्या पत्न्या असूनही अष्टविध ब्रह्मचारी श्रीकृष्ण महाराज होते. इथं पत्न्या एवढ्या आहेत, तर तिकडे पाहिल्यानंतर असं वाटतं ते भोगते आहेत, आणि अष्टविध ब्रह्मचारी म्हटलं की मग वाटते अभोगते आहेत. आता अभोगते म्हणावं तर पत्न्या आहेत, आणि भोगते म्हणावं तर अष्टविध ब्रह्मचारी आहेत. मग आता कसं म्हणावं? यालाच विरुद्ध धर्मी म्हणतात. जर अवतरलेला ईश्वर कसा आहे आपल्याला कळू शकला नाही, श्रीकृष्ण महाराज आपल्याला कळू शकले नाही, तर अव्यक्त परमेश्वराचं स्वरूप कसं आहे हे काय कोणाला समजणार आहे का बरं? नाही समजणार. देखते ना अदेखते म्हणजे तो परमेश्वर जीव देवता प्रपंचाला पाहतोही, आणि अदेखते म्हणजे स्वस्वरूपी पण आहे, पाहतही नाही. दोन्ही गोष्टी आहेत. ते तर काही म्हणू नये, तिथं तुम्हाला कोणतंच म्हणता येणार नाही. जर देखतं म्हणावं तर पुढं अदेखतं म्हटलेलं आहे, आणि अदेखते म्हणावं जे काहीच पाहत नाही असं जर म्हटलं तर पुढं तर पाहताना दिसत आहेत. त्यामुळे तेथ काही म्हणू नये. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी काही असं म्हणता येणार नाही तुला, काहीही म्हणू नये, काहीच म्हणता येणार नाही. कसं म्हणणार? सर्व विरुद्ध धर्म आहेत. ऐसे विरुद्ध धर्म केवी घडती, येथ हेची उपपती, जे मी विचित्र शक्ती म्हणोनिया. अशा प्रकारचे विरुद्ध धर्म कधी घडतील बरं, आणि कसे तुम्ही जाणणार? विरुद्ध धर्म तर ईश्वराच्या ठिकाणी घडलेले आहेत, परंतु केवी घडती म्हणजेच हे तुम्हाला कसे काय समजतील की कसे घडतात ते? ईश्वराचं स्वरूप आणि ईश्वराच्या ठिकाणी असलेली हे जे विरुद्ध धर्मी, ईश्वराच्या ठिकाणी असलेले जे विरुद्ध धर्म आहेत हे जीवाला कसे समजतील बरं? नाही समजणार. येथ हेची उपपत्ती, जर तुला काही उदाहरण जर देतो म्हटलं तर या सृष्टीमध्ये उदाहरणही सापडणार नाही. तुला जर असं उदाहरण सांगतो म्हटलं तर, कारण येथ म्हणजे ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी फक्त ईश्वराचीच उपपत्ती म्हणजे ईश्वराच्या स्वरूपाचंच उदाहरण द्यावं लागणार आहे. ज्याप्रमाणे कंसाचं आणि श्रीकृष्ण महाराजांचं युद्ध कसं झालं, असं युद्ध पुन्हा झालंच नाही कधी. आणि त्यामुळं त्या युद्धाची उपमा जर आपल्याला द्यायची असेल तर त्याच युद्धाची उपमा त्याच युद्धाला द्यावी लागेल. ज्याप्रमाणे पृथ्वी तलावर एवढा मोठा समुद्र आहे, आता या समुद्राचं जर वर्णन करतो म्हटलं आणि त्याला जर उपमा देतो म्हटलं तर कशाची उपमा देणार तुम्ही? कारण या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये ते या पृथ्वी तलावर एकच समुद्र आहे तो, आणि त्याला उपमा जर दुसऱ्याची देतो म्हटलं तर दुसरी वस्तूच नाही तेवढी मोठी. त्यामुळं त्या समुद्राला उपमा जर द्यायची असेल तर त्याच समुद्राची त्या समुद्राला उपमा द्यावी लागेल. आणि त्यामुळे जर समुद्राला उपमा द्यायला दुसरी उपमा सापडत नाही आपल्याला, तर ईश्वराला जर उपमा द्यायची म्हटलं किंवा ईश्वर स्वरूप समजून घेण्यासाठी उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर उदाहरण कुठलं देणार आपण? त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात
येत हेची उपपत्ती म्हणजे ईश्वर स्वरूपाचं जर वर्णन करतो म्हटलं आणि कोणाला जर समजावून सांगतो म्हटलं तर ईश्वराच्या स्वरूपालाच उदाहरण द्यावं लागणार आहे, दुसरं उदाहरण देता येणार नाही. जे मी विचित्र शक्ती म्हणून या कारण का उदाहरण देता येणार नाही, अशा विचित्र शक्ती आहेत माझ्या ठिकाणी, या शक्त्यांमध्ये पण विरुद्ध धर्म दिसून येईल, या स्वरूपामध्ये विरुद्ध धर्म आहे, शक्त्यामध्ये पण काही असं तुम्हाला वेगळं दिसून येईल, म्हणूनच तर विचित्र शक्ती म्हटलेलं आहे इथे श्रीकृष्ण महाराजांनी. आणि अशा विचित्र शक्ती जर आहेत तर अशा परमेश्वराचं आपण कसं काय ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो बरं. आणि म्हणून परमेश्वर समजवायचा असेल तर परमेश्वराचीच उपपत्ती, परमेश्वराचं उदाहरण द्यावं लागेल. कारण परमेश्वर आहेत तसे की त्याला दुसरं उदाहरणच देता येत नाही. अविद्येचे बिरडे जेथ कहीची न पडे, ते मुक्त स्वभाव चोखडे जाण माझे स्वरूप. पुन्हा सांगतात परमेश्वराचं स्वरूप कसं आहे आणि परमेश्वराच्या स्वरूपाची विशेषता कोणती आहे. श्रीकृष्ण महाराज म्हणतात उद्धव देवांना, अविद्येचे बिरडे, बिरडे कशाला म्हणतात तुम्हाला माहीत असेलच, तरीही जे काही शहरी भागामध्ये राहणारे लोक आहेत त्यांना माहिती नसेल आणि म्हणून सांगतोय. ज्याप्रमाणे आपण शेतामध्ये बैल लावतो अवताला, नांगराला, वखराला, आणि ते बैल लावताना त्या जुवाच्या खाली बैल उभे केल्यानंतर ते जे दोरी असते एका साईडला लाकूड खुपसलेलं असते आणि तिथून दोरी घेऊन पुन्हा त्या मानेभोवती फिरवून त्या खुटीमध्ये पुन्हा ती दोरी घालतात, तर त्याला बिरडे असे बोलतात. आता काही भागामध्ये त्याचं नाव वेगळं असू शकते, नाशिक जिल्ह्यामध्ये वेगळं नाव असू शकते त्याचं, पुणे जिल्ह्यामध्ये वेगळं नाव असू शकते, नागपूर जिल्ह्यामध्ये वेगळं नाव असू शकते, परंतु मराठवाड्यामध्ये आणि आमच्या भागामध्ये नांदेड जिल्हा जो आहे इथे आताही त्याला बेरडच असं बोलतात, बिरडे असंच बोलतात. जे बैलाला बैलगाडीला बांधताना लावतात, गळ्याभोवती पट्टा असतो, आणि नांगरतीला वखरताना किंवा पेरणी करत असताना जेव्हा केव्हा जुवाला बांधायचं आहे, बैलाला जुवाला लावायचं आहे, त्यावेळेस त्या जुवाला लावताना ते बेरड महत्वाचं असते. त्या बेरड्याशिवाय हा बैल त्या जुवाला लावल्या जाऊ शकत नाही आणि नांगरटीही होऊ शकत नाही आणि वखरही लागू शकत नाही, पेरणीही होऊ शकत नाही. तर असे बेरडे अविद्येचे जीवाला लागलेले आहे आणि म्हणून एवढं ब्रह्मांडाचा पसरा देवाला करावा लागलेला आहे. आणि म्हणून या सर्व जीवाला अविद्येचे बिरड आहे, म्हणून सर्व जीव सर्व धावत आहेत. दिवस निघाला की लगेच कामाला, दिवस अस्तमान जाईपर्यंत राब 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 राबतात. बैल तरी थोड्या वेळेस व्यवस्थित बसतील एखाद्या ठिकाणी, टाइम टू टाइम त्यांचा मालिक खायला घालेल त्यांना. परंतु हल्ली जे मेट्रो सिटीज आहेत, मुंबई, दिल्ली, चेन्नई सारख्या मोठ्या मोठ्या, त्या ठिकाणी तर माणसाचं जेवणही वेळेवर होत नाही. कधी कधी समजत नाही हे माणसाचं जीवन जगतात किंवा नाही, कारण काही नियमच नाही त्याच्यासाठी. त्यांचं जेवण कधी होईल, झोपणं कधी होईल, उठतील कधी हे तर सांगताच येणार नाही. आणि मुंबईची गोष्ट तर फारच कठीण आहे, कारण मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई कधी बंद पडत नाही. मुंबई जर बंद पडली तर देश बंद पडतो, एवढी महत्त्वाची मुंबई आहे. आणि तिथे महत्त्वाचं म्हणजे रात्री मोठ्या मोठ्या कंपन्या चालतात, रात्रीची नाईट शिफ्ट चालते. म्हणजे या जीवांनी सर्वस्व अर्पण करून टाकलेलं आहे प्रपंचाला. ईश्वराचं स्मरण नाही, ईश्वराचं ध्यान नाही. जे लोक नाईट शिफ्ट पण करत असतात त्या लोकांचं जीवन फार कठीण, कारण निसर्गाने जे नियम घालून दिलेत त्या विरोधात हे सर्व काम करत आहेत. आणि निसर्गाच्या विरोधात जो व्यक्ती गेलाय त्याची शरीर प्रकृती नक्कीच खालवणार, आरोग्य नक्कीच खालवणार. जो व्यक्ती निसर्गाच्या प्रमाणे चालतो, निसर्ग ज्याप्रमाणे सूर्योदय झाला सर्व निसर्ग जागरूक होतो. चिमण्या, पाखरं, जे काही गुरंढोरं असतात ते सर्व कामाला लागून जातात. रात्र झाली म्हणजे सर्व झोपतात. म्हणजे निसर्गाला हेच मान्य आहे की रात्रीला प्रत्येक प्राण्याने विश्राम करावा. आता निसर्गाच्या वेगळा हा माणूस आहे का? परंतु निसर्गावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न
कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न हा जीव करतो आणि स्वतःचीच फजिती करून बसतो. असो, आपल्याला विषयांतर जास्त करायचं नाही, आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तर जे मी विचित्र शक्ती म्हणून या, मी अशा विचित्र शक्तीचा आहे आणि म्हणून स्वरूप कसं आहे हे तुला नक्की कदाचित समजू शकणार नाही, किंवा असेल तेवढी बौद्धिक क्षमता तर समजूनही जाईल. तर अविद्येचे जे बिरडे आहे ते जेथ कहीची न पडे, म्हणजे कधीच पडत नाही. परमेश्वरावर कधीच अविद्येचं बिरड पडत नाही. परमेश्वर कोण्याही बंधनामध्ये राहत नाहीत, किंबहुना परमेश्वरावर बंधन कोणी टाकूच शकत नाही. ते मुक्त स्वभाव चौखडे जाण माझे स्वरूप. माझं स्वरूप कसं आहे? मुक्त स्वभावाचं स्वरूप आहे आणि चौखडे म्हणजे निर्मळ स्वरूप आहे. कोण्याही प्रकारची भेसळ नाही, असं माझं शुद्ध स्वरूप आहे. असं तू जाणून घे. जाण माझे स्वरूप. हे उद्धवा, असं माझं स्वरूप आहे, हे तू जाणून घे. जयाची रोमरंध्र साळे, हरपली ब्रह्म गोळकाची ढिसाळे. ते शक्तीचे तरळलेले डोळे, ते रूप पांता. पुन्हा श्रीकृष्ण महाराज हे ईश्वर स्वरूप किती विशाल आहे, किती मोठं आहे हे सांगतात या ओवीमध्ये. जेची रोमरंध्र साळे, हरपली ब्रह्मगोळकाची ढिसाळे. ते शक्तीचे तरळले डोळे, ते रूप पाहता. किती मोठं स्वरूप आहे परमेश्वराचं हे या ओवीमध्ये सांगतात की ज्या मायेच्या रोमरंध्र साळे, प्रत्येक माणसाच्या शरीरावर एक रोमरंध्र प्रत्येक केसाच्या बुडाला असते आणि पूर्ण शरीरावर तर किती रोमरंध्र असतील ते देवालाच माहीत. तर हे जे केस असतात, या केसाच्या बुडाला एक रोमरंध्र असते, म्हणजे एक छोटंसं छिद्र असते आणि त्याच्यामधून तो केस बाहेर आलेला असतो. तर ज्या रोमरंध्र शाळेमध्ये, या छिद्रामध्ये हरपली ब्रह्मगोळकाची ढिसाळे, त्या मायेच्या एका रोमरंध्रामध्ये अशा कितीतरी ब्रह्मांड गोळक हरपून गेलेले आहेत. एवढी ती माया मोठी आहे. आणि एवढी ती माया मोठी असताना देखील त्या शक्तीचे तरळले डोळे, म्हणजे त्या मायेचे जे डोळे आहेत ते तरळून गेलेले आहेत, म्हणजे तिला ते स्वरूपच व्यवस्थित दिसायला तयार नाही. एवढं ते स्वरूप विशाल आहे, एवढं थोर आहे ते स्वरूप की त्या मायेला पण ते स्वरूप व्यवस्थित दिसू शकत नाही. डोळे तरळून जातात. ज्याप्रमाणे आपण सूर्याकडे जर पाहिलं तर काय होतात, डोळे आपले असे एकदम असे मिचकतात, असे बंद चालू होतात, आपण पाहू शकत नाही सूर्याकडे. तर त्याला तरळणे असे बोलतात. ती माया पण परमेश्वराच्या स्वरूपाकडे पाहू शकत नाहीत, तिचे डोळे साथ देत नाहीत ते स्वरूप पाहण्यासाठी. एवढं स्वरूप विशाल, एवढं स्वरूप तेजोमय आहे परमेश्वराचं की एवढी मोठी माया, ज्या मायेच्या एका रोमरंध्रामध्ये ब्रह्मांड हरपून गेलेली आहेत, ती माया पण परमेश्वराचं स्वरूप पाहू शकत नाही. चंद्र सूर्याचा मापी, नरिये काळाचे उमाने जिये रूपी. तेन माय दाही दिसाचा दीपी, ब्रह्म स्वरूप. चंद्र सूर्याचा मापी. जर चंद्र आणि सूर्याचं माप केलं, आता चंद्राला आणि सूर्याला माप कसं म्हटलेलं आहे बरं इथं? माप ह्या कारणाने म्हटलेलं आहे, जसं आपल्याला माहित आहे आपलं जे जीवन आहे किती वर्षाचं? 100 वर्षाचं कलियुगातल्या मनुष्याचं जीवन आहे, आयुष्य आहे. तर आता 100 वर्ष कसे मोजतो आपण? तर या सूर्यामुळेच मोजतो. एक दिवस गेला, सूर्य उगवला, अस्ताला गेला, एक दिवस गेला आयुष्यातला. पुन्हा सूर्योदय झाला, सूर्य अस्ताला गेला, दुसरा दिवस गेला आयुष्यातला. तर हेच तर गणना आहे काळाची आपली, आणि हेच तर माप आहे, आणि म्हणून चंद्र सूर्याला इथे माप म्हटलेलं आहे. तर असं जर या चंद्राच्या सूर्याच्या मापाने जर आपण
परमेश्वराचं स्वरूप मोजतो म्हटलं, नरगे काळाचे उमाने जे रूपी, या काळाच्या मोजणीमध्ये पण ईश्वराचं स्वरूप मावणार नाही. एवढं विशाळ परमेश्वराचं स्वरूप आहे. का मावणार नाही बरं? यामागचं कारण असं आहे, इंद्र चंद्र सूर्य ह्या स्वर्गलोकीच्या देवता आहेत. आणि आता तुम्ही विचार करा, स्वर्गलोक बरंच खाली आहे, त्याच्यानंतर सत्य कैलाश वैकुंठ, त्याच्यानंतर क्षीराब्दीचा शेषशय्या, त्याच्यानंतर अष्टभैरव, त्याच्यानंतर विश्व, त्याच्यानंतर माया, मायाच्या नंतर सद्ब्रह्म, सद्ब्रह्माच्या नंतर ईश्वर. तर असं ते ईश्वराचं स्वरूप किती वर राहून गेलं. चंद्र सूर्य तर फार खाली राहून गेले. चंद्र सूर्य ईश्वराच्या स्वरूपापर्यंत जाऊ शकत नाहीत. आता जिथे चंद्र सूर्यच नाही तिथं काळाची गणना कुठून येणार? येणार का? नाही येणार. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? गणना तिथे असणार किंवा नाही? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला पोथी समजत आहे किंवा नाही. तेन माय दाही दिसाचा दीपी ब्रह्मस्वरूप, तेन माय दाही दिसाच्या दीपी, जे दाही दिशा आहेत, 4 महत्वाच्या दिशा आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, 4 उपदिशा आहेत, अग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य, 4 उपदिशा झाल्या. 4 आणि 4 8. आता 2 दुसऱ्या जे दिशा आहेत ते म्हणजे अध आणि ऊर्ध्व, अशा 10 दिशा आहेत. तर अशा 10 दिशांमध्येही हे जे स्वरूप आहे ते न माये, म्हणजे मावत नाही, असं ते ब्रह्मस्वरूप आहे, म्हणजेच ईश्वर स्वरूप आहे. गगनाची मेखळा जिया मोटकी पुरे अर्धांगुळा, तया रूपाचे या चुळान पुरे आवरणोदक. गगनाची मेखळा, हे जे अथांग असं हे जे आकाश आहे, याचा थांगपत्ता कोणाला लागत नाही, म्हणून अथांग असं बोलतात. तर असं हे आकाश आहे, आणि या आकाशाची जर मेखळा केली, म्हणजेच कडदोरा जर केला, तो कडदोरा जो आहे, जिया मोटकी पुरे अर्धांगुळा, म्हणजेच मोटक अर्धा अंगुळीला हे आकाश पुरेल, तया रूपाची चुळा न पुरे अवर्णोदक. तर असं ते स्वरूप आहे की या आकाशाची जर मेखळा केली, करदोडा केला, तर अंगुळीच्या अर्ध्या, म्हणजे अंगुळी अर्धी पण होणार नाही, त्याच्यात बांधल्या जाणार नाही. अर्ध्या अंगुळीला पण ती मेखळा आकाशाची पुरणार नाही. तया रूपाची चुळा न पुरे अवर्णोदक. त्या रूपाच्या चुळा, म्हणजेच त्या रूपाला जर वाटलं मी चूळ भरावी, तर अवर्णोदक म्हणजे हे समुद्रातलं पाणी किती आहे, अथांग आहे, कोणी मोजू शकलं नाही, तर ते पाणी चूळ भरायला पण पुरणार नाही. एवढं स्वरूप अनंत विशाल अगाध आहे. एक आवरण म्हणजेच सागर नाही, तर असे 1000 सागर जरी आणले ना तरी चूळ भरायला पण पुरणार नाहीत. एवढं ईश्वराचं स्वरूप अगाध अनंत आहे. तया ब्रह्म काश्मीराचा बुढी, न पुरे चैतन्याची पिंडी, तेन माय करंडी शक्ती चक्राचा. तया ब्रह्म काश्मीराचा बुढी, हे जे ब्रह्मलक्षणे, काश्मीर म्हणजे पाषाण आहे. काश्मीर कशाला म्हणतात? ज्याप्रमाणे बर्फ असतो, एकदम नितळ असतो, एकदम म्हणजे स्फटिकाकार, एकदम प्लेन असा दिसतो, तर तसा पाषाण जो आहे, त्या पाषाणाच्या बुडी न पुरे चैतन्याची पिंडी, म्हणजे ईश्वर स्वरूपी काश्मीराचा पाषाण समजून घ्या, आणि त्याच्या बुडाला न पुरे चैतन्याची पिंडी, मायेची पिंड जर करून साळुंका जरी खालून ठेवली तरी पुरणार नाही. एवढं ते ब्रह्म काश्मीर, म्हणजेच परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते विशाल आहे. ते न माय करंडी शक्ती चक्राचा. करंडी जी असते, ते करंडी कशाची आहे? तर कवींनी सांगितलेलं आहे शक्ती चक्राची करंडी. म्हणजे जे काही अनंत ब्रह्मांड आहेत, अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत चेतना शक्ती आहेत, म्हणजेच अनंत देवता आहेत, त्यांच्या शक्त्या अनंत आहेत.
तर या सर्व देवता चक्राची, या सर्व देवता चक्राच्या शक्तीची जर करंडी तयार केली तरीही त्याच्यामध्ये परमेश्वराचं स्वरूप न माये म्हणजे मावू शकणार नाही, एवढं विशाल ईश्वर स्वरूप आहे. ते युक्तीचे भांडवल खडगुणाचे वेलाऊळ आनंद रसाचे जवळ परब्रह्म ते मुक्तीचे भांडवल. पाठभेदाने मुक्ती आहे आणि पाठभेदानेच युक्ती पण आहे, दोन्ही शब्द आहेत पाठभेदाने. तर परमेश्वराचं स्वरूप कसं आहे? युक्तीचे भांडवल आहे, म्हणजे भांडार आहे युक्तीचं, किंवा पाठभेदाने मुक्ती, मुक्तीचं भांडार आहे परमेश्वराचं स्वरूप म्हणे. आणि खडगुणाचे वेलाऊळ, मुक्तीचं आणि युक्तीचं तर भांडार आहेच परमेश्वराचं स्वरूप, परंतु खडगुणाचे वेलाऊळ आहे, म्हणजे जे षडगुण आहेत त्याचं जणू काही एक वेलाऊळ म्हणजे एक मोठं बंदर आहे, म्हणजेच बेट आहे. षडगुण कोणते? समश्चैव स्वतंत्रश्च निरपेक्षश्च निर्गुण सर्वज्ञ तृप्त कामश्च षडैते गुण ईश्वर, असे 6 गुण ईश्वराच्या ठिकाणी असतात. समश्चैव म्हणजे ईश्वर हा समान आहे सर्वांसाठी. ईश्वराच्या मनामध्ये कोणताही दुजाभाव नाही, हा जीव माझा आहे, हा जीव दुसऱ्याचा आहे, असा दुजाभाव नाही. सम आहे ईश्वर, स्वतंत्र आहे ईश्वर, कोणाच्याही नियामकत्व त्या ईश्वरावर चालत नाही. निरपेक्ष आहे ईश्वर, कोणाकडूनही काही अपेक्षा नाही की त्याने मला हे द्यावं, त्याने मला ते द्यावं. आणि निर्गुण आहे, सर्वज्ञ आहे, सर्व माहिती आहे त्या परमेश्वराला. तृप्त काम आहे, कुठेही हापापलेपणा नाही, कुठेही पळायचं, हे मला भेटावं ते मला भेटावं असं काही नाही, तृप्त काम आहे. तर असे 6 गुण आहेत परमेश्वराच्या ठिकाणी. आणि या सर्व गुणाचंच हे जणू काही एक बेट आहे विशाल असं. आनंद रसाचे जवळ परब्रह्म ते, आनंद रूपी रसाचा जणू काही तो समूह आहे ईश्वराचं स्वरूप, म्हणजे तिथे कोण्याही प्रकारचं दुःख, कोण्याही प्रकारचा ताप नाही, निखळ आनंद आहे. अशा निखळ आनंदाचा समूह म्हणजे ते परब्रह्म आहेत. ते जीवाचे जिव्हार ब्रह्मविद्येचे कुल्हार सर्व सुखाचे मळय पांचोर जाण माझे स्वरूप. ते जीवाचे जिव्हार, जे जीव आहेत ईश्वराचं ध्यान करणारे, त्या जीवांचं ते जिव्हार आहे परमेश्वर. म्हणजे ब्रह्मविद्येचे कुल्हार म्हणजे ब्रह्मविद्येचं जणू काही गुप्त गृह आहे ईश्वर स्वरूप, म्हणजे तिथे सर्व ब्रह्मविद्या आहे. सर्व सुखाचे मळय पांचोर, सर्व सुखाचं जणू काही ते मळय पांचोर आहे, म्हणजेच सुगंधित वारा मळयगिरीचा जो येत असतो तत् सदृश्य हे परमेश्वराचं स्वरूप आहे. मळयगिरीचा वारा म्हणजे काय? तर मळयगिरी नावाचा एक पर्वत आहे दक्षिण दिशेला, आणि त्या पर्वतावर सुगंधित वनस्पतीच आहेत, चंदन आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चंदन, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वनस्पती ज्याच्यातून फक्त सुगंध बाहेर येतो. आणि तिकडली हवा जर अशी गेली कितीही कोसापर्यंत तर सुगंधित हवा जाते, आणि म्हणून त्या मळयगिरीच्या वाऱ्याला खूप महत्व आहे. तर हे परमेश्वराचं स्वरूप कसं आहे? मळय सुखाचे पांचोर, म्हणजे ते परमेश्वराचं स्वरूप कसं आहे? त्या सुवासिक वाऱ्यासारखं आहे. ते वारं काय एका सुगंधाचं असते का? तर पांचोर म्हणजे काय 5 प्रकारचे सुगंध त्या वाऱ्यामध्ये असतात. त्याचप्रमाणे ईश्वराचं स्वरूपही वेगळ्या वेगळ्या आनंदाने भरलेलं आहे. एकसारखाच आनंद जर एकाच जीवाला देत बसले परमेश्वर तर तो जीव उबगून जाईल. तुम्ही बघा, जर एखाद्या व्यक्तीने कितीही भारीचा मोबाईल घेऊ द्या, ॲपल मोबाईल घेऊ द्या, त्यानं 1 वर्ष वापरला, 2 वर्ष वापरला की ते आयफोन त्याला बदलून टाकावासा वाटतो, उबगून जातो तो व्यक्ती. जे मोठे मोठे लोक असतात, या वर्षी जर ॲपलचा नवीन फोन आला, पुढच्या वर्षी तर पुन्हा दुसरा लॉन्च झाला तर हे विकून टाकतात, ते घेतात, उबगून जातात एका वर्षात. तर हा जो जीव आहे तो इथे उबगून जातो. तर तिथे उबगणार नाही कशावरून? तर ईश्वर स्वरूपी पण जर एकच आनंद असता तर हा जीव उबगून गेला असता. आणि म्हणून
परमेश्वराच्या ठिकाणी नवम नवम तम मधुरम तथापि म्हणजे नवम नवम नवा नवा आनंद दररोज मिळत असतो आणि म्हणून जीव उबगून जात नाही. तर असा मळे पांचोर इथे म्हणून परमेश्वराच्या स्वरूपाला इथे म्हटलेलं आहे, तिथे नवनवीन आनंद आहे. असं जाण माझे स्वरूप, असं माझं स्वरूप आहे हे तू जाणून घे उद्धवा. ऐसे ईश्वर स्वरूप माझे सकळाचे निखे दे जाणीजे, हेची परज्ञान बोलिजे मोक्ष साधन. ऐसे ईश्वर स्वरूप माझे सकळाचे निखे दे जाणीजे. हे उद्धवा, असं माझे ईश्वर स्वरूप जे आहे ते तुला समजेल, पण कधी? सकळाचा निषेध कर. सकळ जे काही देवता आहेत त्या देवताचा जर निषेध केला तरच माझं स्वरूप तुला जाणीजे म्हणजे तुला समजेल. आणि हेच परज्ञान आहे म्हणजे श्रेष्ठ ज्ञान आहे. यालाच श्रेष्ठ ज्ञान बोलीजे, परज्ञान बोलीजे मोक्ष साधन. आणि हेच तुझ्या मोक्षाला साधन होणार आहे आणि तुला ईश्वर प्राप्ती मिळणार आहे. ईश्वराचं स्वरूप कसं आहे हे तर आपल्याला समजलं, पण अशा ईश्वराची प्राप्ती कशी करून घ्यावी बरं? आपल्याला ईश्वराची प्राप्ती कशी होईल? आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज समोर त्याच्यासाठी पण उपाय सांगतात. म्हणोनी अहरणेसी माझा स्वरूपी मन आवेसी, ए तुलेणी मुचसी भव बंधासी. म्हणोनी अहर्निशी, हे उद्धवा, आणि म्हणूनच अहर्निशी म्हणजे दिवस रात्र माझ्या स्वरूपी मन आवेसी, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मन लाव, माझं स्मरण कर, माझंच ध्यान कर. आणि येतुलेनी मुचसी म्हणजे तू या संसार बंधनापासून मुक्त होसी, भवबंधासी म्हणजे या संसार रूपी सागरातून तू तरुण जाशील. तोडुनी विखयाची वागुर माझा स्वरूपी मन होय स्थिर, हेची ज्ञान योगाचे जिव्हार उद्धव देवापै. तोडुनी विषयाची वागुर, हे जे विषयरूपी बंधन लागलेले आहेत तुला ते तोडून माझा स्वरूपी मन होय स्थिर म्हणजे माझ्या स्वरूपी ईश्वर स्वरूपी तू तुझं मन स्थिर कर. आणि हेची ज्ञान योगाचे जिव्हार, हेच ज्ञान जे आहे, हे ज्ञानयोग जे आहे, या ज्ञानयोगाचं जिव्हार आहे. म्हणजेच काय तर ईश्वराचं स्मरण करणं हे ज्ञानयोगाचं जिव्हार आहे असं श्रीकृष्ण महाराज सांगतात उद्धव गीतेमध्ये. आणि हेच श्रीकृष्ण महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते. म्हणजेच काय तर श्रीकृष्ण महाराज श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात की ज्ञान हे पुण्यकारक आहे, परंतु ज्ञानापेक्षा ध्यान जे आहे ते जास्त श्रेष्ठ आहे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ज्ञानापेक्षा ध्यान हे विशेष आहे असं श्रीकृष्ण महाराज श्रीमद भगवद्गीतेत सांगतात. आणि उद्धव गीतेत पण तेच सांगतात की सर्व ज्ञानयोगाचं जिव्हार म्हणजे काय आहे तर ईश्वराचं स्मरण ध्यान आहे. मिया पूर्वी सनकादिका हाची सांगितला योगाचा या वाका, जे स्थिर करावी चित्त कर्णिका माझा ठाई. श्रीकृष्ण महाराज म्हणतात मी पूर्वी सनकादिकांना पण हाच सांगितला योगाचा आवाका म्हणजे हेच योग मी सनकादिकांना पण सांगितलेला आहे. या योगाचा सार जे आहे, आवाका म्हणजे काय तर एकंदरीत सार, तो मी सांगितलेला आहे सनकादिकांना तुझ्या अगोदर. जे स्थिर करावे चित्त कर्णिका माझा हटाई, जे चित्तरूपी कर्णिका म्हणजे तुझी जी मनाची चित्ताची जी कळिका आहे, कळी आहे, ती माझ्या स्वरूपी तू स्थिर कर म्हणजेच तुला ईश्वर प्राप्ती होईल. आणि असं श्रीकृष्ण महाराजांनी निरूपण केल्यावर उद्धवदेव पुनश्च प्रश्न करतात
कारण श्रीकृष्ण महाराज म्हटले की मी सनकादिकांना ज्ञान दिलं, तर मग उद्धव देवांच्या मनामध्ये साहजिकच आहे प्रश्न येणार सनकादिकांविषयी. आणि प्रश्न आला पण. त्यांनी काय प्रश्न केला, हे श्रीकृष्ण भगवंता, तुम्ही पूर्वी सनकादिकांना ज्ञान दिलं, परंतु ते ज्ञान कोण्या रूपानं दिलं बरं तुम्ही? कोणतं रूप होतं तुमचं ते मला सांगा. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत उद्याच्या सत्रामध्ये. आतापर्यंत मी ज्या ओव्यांचा अर्थ सांगितला नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आणि त्यामुळे जर अजूनही तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शक कोणी आले असतील, त्यांनाही रुची असेल अशा ग्रंथांमध्ये, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी दररोज नवनवीन ओव्यांचा अर्थ तेही अनुक्रमे या चॅनलवर अपलोड करत असतो उद्धव गीतेचा. तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. श्रीकृष्ण महाराज कसं निरूपण करतात उद्धव देवांना, की सनकादिकांना कोण्या रूपाने श्रीकृष्ण महाराजांनी निरूपण केलं, हे आपण उद्याच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.